वर्धा से नगरसेवक पद के भाजपा उम्मीदवार प्रदीप सिंह ठाकुर द्वारा दाखिल याचिका पर हाईकोर्ट ने बड़ा फैसला सुनाया है। ठाकुर ने दलील दी कि 3 दिसंबर को होने वाली मतगणना आगे होने वाली 20 दिसंबर की चुनाव प्रक्रिया को प्रभावित कर सकती है। हाईकोर्ट ने यह तर्क स्वीकार करते हुए आदेश दिया कि राज्य की नगर परिषद और नगर पंचायत चुनाव की मतगणना अब 21 दिसंबर को की जाएगी। आपण सर्वांना माहिती आहे, वर्धा शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि आज मतदानाचा दिवस होता आणि काल 12:30 वाजता मला नगरपालिकेतर्फे निवडणूक अधिकाऱ्यांचं एक नोटीस मिळाला। त्या नोटीसमध्ये त्यांनी मेन्शन असं केलं होतं की तुमचा प्रभाग क्रमांक 9 हा इलेक्शन करिता रद्द करण्यात येत आहे। तर तो नोटीस पाहिल्यानंतर मी ताबडतोब उच्च न्यायालय नागपूर इथे गेलो आणि 4:30 वाजता माझी पिटिशन तिथे सबमिशन झालं आणि त्या पिटिशनवर मी 3 जे मुद्दे दिले होते, एक तर माझं इलेक्शन कोणत्या कारणाने तुम्ही रद्द केलेलं आहे, दुसरं अगर माझं करता तर तुम्ही वर्धा शहराचं पूर्ण इलेक्शन रद्द करावं, तिसरा पॉइंट माझा हा होता की प्रभाग 9 आणि हे दोन्ही रद्द करावे। याचं कारण असं होतं की माझ्यासोबत मध्ये माझी सहयोगी उमेदवार श्रीमती शुभांगी कोलते होती, ती आज एकटी पडली असती म्हणून माझ्यासोबत आणि हे दोन्ही रद्द करावं आणि अगर आमचं इलेक्शन तुम्ही रद्द करता आणि समोर केव्हा तरी घेत असाल तर ज्या तारखेला आमचा इलेक्शन राहील त्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी व्हायला पाहिजे। हे माझे 3-4 मुद्दे होते। ते सन्माननीय कोर्टासमोर आम्ही ते मांडले आणि कोर्टाने त्यावर विचार करून माझ्यावर झालेला जो अन्याय होता त्यावर त्यांनी न्याय दिला। त्यांचं मी स्वागत करतो आणि वर्धा शहरात माझे जे कार्यकर्ते, माझे जे मतदार बंधू आणि भगिनी काल दुखावले होते त्याचा एक त्यांना पण दिलासा मिळाला की येणाऱ्या 20 तारखेला जे निवडणूक होत आहे त्याची मतगणना 3 तारखेला न होता 21 तारखेला होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात 166 नगरपालिका मध्ये उभे असलेले जे उमेदवार आहे आणि त्यांच्यावर जिथे जिथे अन्याय झाला असेल ते पूर्ण उमेदवार, काही लोकांसोबत माझे तिथे डायरेक्ट संबंध पण आहे आणि काही नगराध्यक्ष होते, काही माजी नगराध्यक्ष आहे। आपल्या वर्धा देवळी शहराचा जर विषय घेतला तर देवळी शहराचं पूर्ण इलेक्शनच रद्द करण्यात आलं होतं। आज ते ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना आज हायकोर्टातून न्याय मिळालेला आहे। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्या लोकांसोबत माझा संपर्क होत आहे ते माझा पण अभिनंदन करत आहे, मी पण त्यांचं अभिनंदन करत आहे आणि सर्वांचं आम्ही स्वागत करतो आहे।